जे देशातलं शिक्षण व्यवस्थेबद्दलचं आणि परीक्षा व्यवस्थेबद्दलचं जे आंदोलन झालं ते न भूतो न भविष्यती असं आंदोलन होतं. देशात यापूर्वी अनेक आंदोलन झाले. शेतकऱ्यांचं आंदोलन झालं, जयप्रकाश नारायणचं झालं, मंडलचं झालं, गुजरातमध्ये नवनिर्माण समितीचं झालं. पण हे वेगळं होतं. या आंदोलनाला कुठे जात पात धर्म भाषा प्रांत वगैरे काही नव्हतं. हे पॅन इंडिया असं आंदोलन होतं आणि त्याचा परिणामी आपल्याला दिसला की मोदींना शेवटी माघार घ्यावी लागली. एक राजीनामा झाला आणि आपल्याला स्पष्टपणे दिसतंय की आता सरकार पॅनिक मोडमध्ये गेलेलं आहे. स्वतः प्रधानमंत्री 9-10 वाजता झोपतात, पण ते 12-12 पर्यंत जागून स्वतः इंस्टाग्रामचे व्हिडिओ करतात. विद्यार्थ्यांचे संपर्क फ्रेंड्स म्हणून साधायचा प्रयत्न करतात. तिकडं मोहन भागवत आपल्या पद्धतीनं जेन झीशी एक खूप ऑर्केस्ट्रेट केलेला तयार केलेला इंटरव्ह्यू करतात आणि मी फार माझी युवकांची जवळीक असं दाखवायचा प्रयत्न करतात. पण वास्तव पाहिलं तर अमित शहानं पार्लमेंटमध्ये येऊन त्यांच्यावर जे आरोप करण्यात आले त्याचं उत्तर काही देता आलं नाही. सरकार म्हणजे अत्यंत पॅनिक सिच्युएशनमध्ये आहे. आता काही दिवसापूर्वी मी ट्विटवर एक मेसेज टाकला होता की सरकारच्या राहिलेल्या कालावधीमध्ये एक सर्वात महत्वाचा निर्णय असेल की शिक्षण मंत्री पद कोणाला देणार. आता जी व्यवस्था आहे कसं काय त्या माणसाला प्रल्हाद जोशीनं शिक्षण मंत्री केलं. त्यांच्याकडे मुळातच 3 विभाग 3 खाती होती, चौथं दिलंय. शिक्षण हे काही पार्ट टाइम हा विषय नाहीये. पण ज्या माणसानं अनेक अकलेची तारे तोडलेली आहेत अशा माणसाला आपल्या भावी पिढ्यांचं भवितव्य हातात देणं काही योग्य नाही. त्यामुळे ही तात्पुरती व्यवस्था आहे. बहुतेक बदल होतील. तो बदल करताना एक असा व्यक्ती शिक्षण मंत्री झाला पाहिजे जो विद्यार्थ्यांची एक जवळीक साधू शकेल, त्याचं एक राष्ट्रीय व्यक्तिमत्व असेल, जो मोदींशी भांडून शिक्षणाकरता अधिक निधी उपलब्ध करून देईल, जो परीक्षा पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल करेल. अशी व्यक्ती आज मला नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात दिसत नाही. म्हणून त्यांना बाहेरून कोणती आणावं लागेल. पण त्यांनी बाहेरून आणला नाही तर जर आता जी नावं घेतली जातात ते घेतलं तर मग कोणाचाही त्यामध्ये विश्वास बसणार नाही. अगदी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे नाव घेतलं जातं की त्यांना बहुतेक दिलेला पाठवलं, तर आम्ही काय त्यांना स्वीकारणार नाही. कारण नीट परीक्षेचं एक फार महत्वाचं केंद्र हे महाराष्ट्रात होतं. तुमच्या समोर सगळे हे चाललेलं आहे, तुम्हाला काही करता आलं नाही. आज कायदा सुव्यवस्थेची महाराष्ट्राची परिस्थिती बघितली. काल नांदेडला एका पंजाबच्या मोठ्या नेत्यावर हल्ला झाला. माहिती होतं की सिक्युरिटीचा प्रश्न तिथं आहे, पण काही सरकार झोपलं होतं, काय केलं नाही. आणि त्यामुळे अशा माणसाला केंद्रीय मंत्री करणं हे तुमचं अंतर्गत राजकारण काय असेल तर देशाची जनता, विद्यार्थी काँग्रेस पार्टी ते काही स्वीकार करणार नाही. कुणाला करतायत बघूया आता काय होतंय ते. पण मला एकच या ठिकाणी सांगायचं की सरकार आता पॅनिक मोडमध्ये आहे आणि त्यांना आता 2029च्या लोकसभा निवडणुकीची खात्री नाही. आणि त्यामुळे जे काय करायचं ते आत्ता केलं पाहिजे. आणि त्यामध्ये मग डिलिमिटेशन बिलच्या निमित्तानं आणि त्याच्या आधी महिला आरक्षणाच्या निमित्तानं संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये 2/3 बहुमत मिळवायचा सरकारचा प्रयत्न चाललेला आहे. 2/3 बहुमत मिळाले की घटना दुरुस्ती करता येते, घटनेची तोडफोड करता येते आणि त्यांना जे काही करायचंय ते त्यांना करता येतं. आणि 2029च्या निवडणुकीला त्यांना हे सगळे करायचंय आणि त्याकरता पक्ष फोडले जात आहेत. बंगालमधली टीएमसी फोडली गेली, उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला गेला, आणखी आपल्या महाराष्ट्रातले पक्ष फोडाफोडीचं चर्चा चालू आहे. सत्ता पक्षाची माणसं सांगतात की आम्ही हा पक्ष पण फोडणार. आणि केनं प्रकाराने जो 2/3 बहुमत मिळवायचं आणि काही लोकांनी गैरहजर राहायचं असं करून एकदा 2/3 बहुमत मिळालं की डिलिमिटेशनचा विषय होईल. पण मग कुठलीही घटना दुरुस्ती सरकारला करता येईल. आता जर परिसीमन विधेयक किंवा ज्याला डिलिमिटेशन म्हणतात त्याबद्दल बोलायचं झालं तर आमचा काँग्रेस पक्षाचा आमचा जे सरकारचा जो काही प्रस्ताव आहे त्याला विरोध आहे. जरी राज्यघटनेमध्ये 49 साली आपण लिहिलं असलं की दर 10 वर्षांनी जनगणनेनंतर तुम्ही पुनर्रचना करा. पण वस्तुस्थिती आपण जर पाहिली तर उत्तरेच्या राज्याची आणि दक्षिणेच्या राज्याची तुलनात्मक पाहिली केली तर दक्षिणेच्या राज्यांनी आर्थिक प्रगती केलेली आहे, महिलांच्या शिक्षणाकरता पुढाकार घेतलेला, त्यामुळे तिथं लोकसंख्या वाढ झालेली नाही. आणि तशा पद्धतीने आपण जर घटनेतल्या फॉर्म्युल्याप्रमाणे 10 वर्षांनी
जनगणना करून जर पुन्हा परिसीमन केलं तर मग दक्षिणेच्या राज्यावर प्रचंड मोठा अन्याय होईल. आपला फेडरल बॅलन्स आहे तो बिघडेल. त्याला आमचा पूर्णपणे विरोध आहे. तर काही पक्षांनी आमची हरकत नाही वगैरे असं म्हटलेलं आहे, पण ते विरोध आहे, ते मी त्याला विरोध करणार आहे. बिलकुल चालणार नाही. तामिळनाडूमध्ये विरोध होईल, पण मला वाटतं त्यामुळं सरकारनं या अधिवेशनामध्ये ते बिल आणले नाही. पण काय उद्या त्याला एक 3 दिवसाचं विशेष अधिवेशन ते कधी आणू शकतात. पण त्यांना घटना दुरुस्ती करता 2/3 बहुमत पाहिजे. त्यामुळं मला वाटतं की देशातलं आता जर वातावरण पाहिलं तर ज्या प्रकारे सरकारला तरुणांनी जे काही तिथं सोशल मीडियावर आपण पाहिलं ते तिथं आंदोलन झालं, इतकं प्रचंड उत्स्फूर्त आंदोलन झालं. त्यामुळं देशात एक सुप्त क्रांती चालू आहे हे आता आपल्याला स्पष्ट दिसतंय. आणि माझ्या दृष्टीनं 29ला सत्ता परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचं क्रेडिट राजकीय पक्षांना जेवढं मिळेल तेवढंच ह्या युवकांच्या मुवमेंटला मिळेल. आणि युवकांनी जर ही निवडणूक हातात घेतली तर मला वाटतं सत्ता परिवर्तन अटळ आहे. 29ला सत्ता परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. त्या दृष्टीनं आम्हाला आता पुढची पावलं टाकायची. पण त्याकरता सगळे विरोधी पक्ष मोडून टाकायचे. विरोधी पक्षाच्या आमदारांना खासदारांना विकत घ्यायचं, त्यांना धमक्या द्यायच्या, दहशत द्यायची आणि विरोधी पक्षच शिल्लक ठेवायचा नाही. हे भाजपचं राजकारण चाललेलं आहे. पण ते देशातली जनता त्याला यशस्वी होऊ देणार नाही. प्रश्न अनेक आहेत आणि आम्ही त्यामध्ये आमची स्पष्ट भूमिका वेळोवेळी मांडत राहणार आहोत. त्यामध्ये आणखी चर्चा आपल्याला काय करायची तर आपण विचारू शकतो. काय झालं, हे राजकारण आहे. झारखंडमध्ये विरोधी पक्षाचं सरकार म्हणून त्यांना टार्गेट करायचं. पण आज केंद्र सरकारची जबाबदारी नरेंद्र मोदी, अमित शहा, शिक्षण मंत्र्यांची आहे आणि त्या जबाबदारी स्वीकारून तुम्ही काही गोष्टी केल्या पाहिजेत. धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा हा त्यांनी स्वतःहून नैतिक जबाबदारी स्वीकारून दिलेला नाही. हा विद्यार्थ्यांच्या प्रेशरमुळे आलेला आहे. परंतु आज जेव्हा राहुल गांधींनी त्यांना प्रश्न विचारले की विद्यार्थ्यांच्यावर गन्स वापरायचा, AK-47 बिहारमध्ये वापरायचा, पॅलेट गन वापरायचा, लाठी चार्ज करायचा आदेश कोणी दिला? कारण क्राऊड कंट्रोल करता आपण हे वापरत नाही, अश्रुधूर वगैरे. कुणीतरी वरच्या माणसाने सांगितल्याशिवाय तो होणार नाही. अमित शहाने तो आदेश दिला का? आणि समजा अमित शहाने दिला नाही, खालच्या खाली लोकांनी केलं, मग तुम्ही कसले अर्थमंत्री आहात, कसले गृहमंत्री आहात? म्हणून दोन्ही बाजूनी तुम्हाला त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही अशी काँग्रेस पक्षाची स्पष्ट मागणी आहे. आणि त्यामुळे अमित शहाना गेली 20 दिवस संसदेचा सामना करता आला नाही. ते संसदेत येऊन आपल्या कार्यालयात बसायचे पण सभागृहात येत नव्हते. इतकी त्यांना दहशत बसलेली आहे काँग्रेस पक्षाची आणि या आंदोलनाची. त्यामुळे आता मला वाटतं याच्या घटका भरलेल्या आहेत. दिस इज द बिगिनिंग ऑफ द एंड ऑफ द मोदी गव्हर्नमेंट. कल्पना असते, निश्चित असते. IB चे लोक त्यांना निरोप देत माहिती देतात, दिल्लीची DG त्यांना माहिती देतात, तर सगळं वॉर रूम सारखं तिथं असतं, सगळं ताबडतोब कळत असतं. पण अधिकार शेवटी गृहमंत्र्यांचा असतो. गृहमंत्री आपल्या अधिकारांना सांगतात. त्यामुळे जबाबदारी टाळण्याकरता प्रधानमंत्री म्हणूच येतील मला माहित नव्हतं, पण त्यांना सगळं माहिती होतं. नाही बघा, आपल्या घटनात्मक तरतुदीमध्ये काम करताना आपण मंत्रीपद किंवा विभाग असतात त्यांची जबाबदारी असते. केंद्र सरकारमध्ये कुठल्याच खात्याने काय काम करायची विशेष सूची केलेली असते. डिव्हिजन ऑफ वर्क म्हणून एक पत्रिका असते. त्यामध्ये कोणी काय करायचं, युद्ध झालं तर संरक्षण मंत्र्यांनी करायचं, परराष्ट्र खात्याने काय काम करायचं सगळं लिहिलेलं असतं. त्यामुळे कायदा सुव्यवस्था, दिल्लीची व्यवस्था ही केंद्रीय गृहमंत्र्यांच्याकडे असते. नाहीतर आपण बघितले घटनेमध्ये कायदा सुव्यवस्था राज्य सरकारचा अखत्यारीचा विषय असतो. पण दिल्लीमध्ये खास बाब अशी आहे की दिल्लीची कायदा व्यवस्था केंद्रीय गृहमंत्र्यांच्याकडे असते. त्यामुळे जबाबदारी निश्चित आहे. कुणाची जबाबदारी? हे खोटं आहे ना. संसदेमध्ये 19 वर्ष राहिलेलो आहे, मंत्री होतो, विरोधी पक्षात होतो. अध्यक्ष तुमचे आहेत, तुम्ही कार्यक्रम पत्रिका ठरवायची असते. तुम्ही सांगा की 12 वाजता अमित शहा सभागृहात निवेदन करतील, कोण त्याला थांबवणार आहे? आणि आम्ही जर तिथं अडथळा आला तर मग आम्हाला विचारायचं होतं. पण प्रश्न आम्ही विचारणार, पळपुटे कसे झाले? तुम्ही
सभागृहाच्या सामोरे यायला तुम्ही घाबरताय, येत नाही, आणि कोण पळपुट आहे मग? जोपर्यंत पंतप्रधान मोदी असतील किंवा अमित शहा राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आम्ही शाबूत बसणार अशा प्रकारची भूमिका राहुल गांधी. नाही नाही, बघा, आमचं म्हणणं काय की तुम्ही उत्तर द्या, पहिल्यांदा उत्तर दिले पाहिजेत, आणि उत्तर दिल्यावर आमचं समाधान झालं तर आम्ही काय म्हणणार नाही, पण तुम्ही करू शकत नाही ना. गोळीबार झाला का नाही? पेलेट गन वापरल्या का नाही? आज एका मुलाचा डोळा गेला का नाही? बिहारमध्ये AK-47 वापरल्या का? कुणीतरी आदेश दिला असेल ना. तुम्ही सांगा ना, मी नाही दिला, मला माहित नाही कोणी केलं, मग तुम्ही नालायक गृहमंत्री आहात, म्हणून राजीनामा दिला पाहिजे. आधी उत्तर द्या आणि आमचं समाधान करा ना. तुम्ही सभागृहात आला नाही, हा घटनेचा अपमान आहे, लोकसभेचा अपमान आहे, देशाच्या जनतेचा अपमान आहे. विरोधकांच्या डोकी खापर फोडू नका. तुम्ही अध्यक्षांच्या परवानगी घेऊन मला सभागृहामध्ये निवेदन करायचं, येऊन उभं राहायला पाहिजे होतं. मग आम्ही काय केलं असतं मला विचारायचं होतं. राहुल गांधींच्या अहंकारामुळे पावसाळी अधिवेशन चाललं नाही असं भाजपने आरोप केला. खोटं आहे ना. तुम्ही सरकारची जबाबदारी, अधिवेशन चालवायची सरकारची जबाबदारी असते. सरकारने संसदेमध्ये आले पाहिजे, आपलं निवेदन केलं पाहिजे, त्यावर चर्चा झाली पाहिजे. तुम्ही आला का संसदेमध्ये? कोणावर तरी खापर फोडण्यात काय अर्थ आहे? ते बघा, विरोधक आहेत, कोणी काय म्हणतं, कोणी काय म्हणतं, ठीक आहे. ते प्रल्हाद जोशीला आपण सिरियसली घेतो का कधी? काय म्हटला तो माणूस की काँग्रेसच्या राज्यामध्ये वीज पुरवठा काँग्रेसने दिला नाही म्हणून लोकसंख्या वाढली. अशा अकलीच्या जाती तोडणारा माणूस आज शिक्षण मंत्री आहे. लाज वाटली पाहिजे सरकारला. साहेब, राहुल गांधी आणि संदीप दीक्षित एका कार्यक्रमामध्ये महिला वादग्रस्त वक्तव्य केले. तर या संदर्भात भाजपने अतिशय खालच्या पातळीवर राहुल गांधींवर टीका करायला सुरुवात केली आहे. राहुल गांधींना संस्कार नाही आहेत, सुसंस्कृत नाही आहेत, या देशाचे ते नागरिक नाही, या देशाची कुठलीही गोष्ट त्यांच्यात नाही आहे, अशा पद्धतीचे वक्तव्य समोर यायला लागले. हे पहा, मला ती घटना माहिती नाही, पण राहुल गांधी सुसंस्कृत नाही ते मी बिलकुल मानणार नाही. काय वक्तव्य केलं काय ती माहिती घ्यावी लागेल. आता भारताचे नागरिक नाही, तुमचं सरकार आहे, तुझा कायदा आहे, सिटिझनशिप ऍक्ट, तुम्ही कायदा करा ना, कारवाई करा ना. खोटे तुम्ही आरोप करून नुसता फॉल्स प्रोपगंडा करून चर्चा करायला चालणार नाही. ते सगळी परिस्थिती गेल्या काही दिवसात निर्माण झाली, सावरण्याचा प्रयत्न कसली? हा, सगळ्या आंदोलनानंतर जी परिस्थिती निर्माण झाली ती सावरण्याचा प्रयत्न केला होता तुम्ही मोहन भागवत यांच्या त्या उल्लेख देखील केला. मात्र एका बाजूला मोहन भागवत त्या सगळ्या लोकांना देशभक्त म्हणत असले तरी त्यांच्याच RSSचे काही पदाधिकारी अजूनही देशद्रोही म्हणतायत. अगदी बरोबर आहे, आणि मी त्याकरता मी काही ठिकाणी बोललेलो पण आहे. पहिल्यांदा मोहन भागवतांनी त्यांचे जे जॉईंट जनरल सेक्रेटरी अतुल लिबे आहेत त्यांना विचारलं पाहिजे की राष्ट्रद्रोही मुलं आहेत का? आपली मुलं आहेत ती, आणि त्यांना तुम्ही राष्ट्रद्रोही म्हणताय. तुमचे नवीन नदीन त्यांचा तो अध्यक्ष आहे पार्टीचा, तो म्हणतो हे राष्ट्रवादी, यांना परदेशी पैसे मिळतात. म्हणजे इतके तुम्ही आपल्या मुलांना तुम्ही म्हणताय, ही मुलं तुमची आहेत, त्यांच्या ट्विट बघा, त्यांचे व्हॉट्सअप मीम बघा, यांना कुठले पैसे, ते देशद्रोही आहेत बोलले. ते लाज वाटली पाहिजे. आणि मोहन भागवत हे दुतोंडी काम थांबवलं पाहिजे. तुम्ही अध्यक्ष आहेत ना RSSचे, तुम्ही त्या अतुल लिमाला बोलवून सांगितलं पाहिजे की बिलकुल चुकीचं आहे म्हणून, किंवा नवीन नवीन सांगितलं पाहिजे. तुम्ही बघितलं तर तुम्ही NGO आम्ही आहे म्हणून सोंग करता. आम्ही एक गैरसरकारी संघटना आहे, आणि तुमचा अधिकार तर तुमचा भाजप सगळा आहे. कुठेतरी काय तर काय खरं काय सांगा ना तुम्ही. तरी हे बघा, चुकीचं आहे. मी 1 मिनिट त्याची दुरुस्त करतो. 20 जुलैला जी घटना घडली त्याच्यावर राजकीय फायदा आम्ही घ्यायचा प्रयत्न केला नाही. आम्ही भेटीला काही गेलो होतो, पण मी त्या आंदोलनामध्ये आम्ही पण आहोत असं दाखवलं नाही. हे सर्वची विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं, परीक्षेचं आंदोलन होतं. राहुल गांधी संसदेमध्ये 21 तारखेला उतरले, जेव्हा विद्यार्थ्यांवर लाठीमार झाला, जेव्हा अश्रुधूर सोडला गेला, जेव्हा पेलेट गन वापरले गेले, आणि त्यानंतर सतत फक्त एका मुद्द्यावर की तुम्ही विद्यार्थ्यांवर अत्याचार केलाय, अमित शहानी याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. यामध्ये काय चूक आहे?